जरा पाठी बसा. आता याची फाव कशी उडवते ते बघा. काय ये रे तोंडा, जा रे तोंडा. अध्यात्म व तुम्ही नक्की भजन करायला आलात की कीर्तन सांगायला आलात? अध्यात्म चांगला तुझा, फक्त याक माका फटाकला. काय तर सांगते अर्जुनाने कर्णाचा काय केला त्याने? शिरच्छेद केला असं बोललात तुम्ही. तेव्हा ते तलवारी घेऊन लढत नाही होते. अरे अर्जुन धनुर्धारी होते, त्यांनी 2 बाण मारले आणि कर्णाला मारले. शिरच्छेद त्याला म्हणतात. तुका उभो कापलो काय शिरच्छेद? आज मी चुकलोय, आज तू चुकलो. लक्ष दिला? कारण बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात, पण आपण काय बोलतो, कुठे बोलतो आणि कोणासमोर बोलतो हा महत्वाचा. तू मी आपलं म्हणतोय मराने दादा आवाज द्यावं व्हायचं. हा तुम्ही मजा भारी घेता ते जांभळा. मी खरं ते सांगितलं ना, सुरुवातीला हापूस आंबा केवढा मोठा असायचा की नाही. आता हापूस आंब्याची साईज कमी झाली की नाही. का? कारण कल्टर वापरतो. हे किंजवड्यातले समजला. फळांची किंमत वा फळांची साईज कमी झाली आहे. त्यावेळी जांभळं मोठी मोठी होती ना, आता ती नाही दिसत. आता बारकी भेडशी. हो एवढी सुगप्र साईज दाखवून. जे सत्य आहे ते सत्य आहे. लक्ष दिला? गाणी विनी सुंदर म्हटला, त्यात का वाद नाही. आणि रडू नको बाळा, रडू नको गाण्या, जांभळा खायला देते, जांभळाची देते तुला, तुझ्या डायबिटीस घालवते. पहिला म्हणता जांभळा खायचो आणि आता जांभळ्याची खाता. जरा खाऊन बघ, औषधी या. आणि जास्त खाशील तर गुट करशील. लक्ष दिलं काय? माहिती येडावून नको नको. अरे तुझा वय का आणि तू उडिया काय मारते? लहान पोरग हो, लहान पोरग काय झालं? पुष्पा झुकेगा नाही साला. त्याची दाढी बघून तू वाढवलं. माका वाटलं तर मी वाढवले, पण माका येतच नाही. करू का? युगात एवढी एवढीशी येण्यापेक्षा नाक वाढवलेली गोष्ट. आणि पोरग्यात काय सांगता? आज अबू मग पोरगा सांगणार झुकेगा नाही साला. मग काय वनवर हन करणार. आणि त्याच्यानंतरच हे कमोड बिमोड त्याच्यानंतर समजला. सांगते तू हळूहळू थांब. वो 11:15 तुम्ही गजर चालू केला आणि 12:15 गजर दिला. विचार करा, मुंबई आज उद्या रविवार आहे म्हणून ठीक आहे, पण समजा चुका येणार नाहीत, कारण ही मंडळ तेवढंच खंबीर आहे, बरोबर की नाही. पण चुकान जर इले तर तुझं गजर घालो, तू पैसे खळवटलं, मी मेलाय नाही. कारण हीच माणसाची वृत्ती आहे. कजमीन सांगणार बाबू घरातली लाईट गेल्या, शेजाऱ्यांची गेली. आपण काय सांगणार? कजमीन सांगणार बाबू आमची लाईट गेली, त्या झामेरीची लाईट गेली. आपण काय मग बाबू जाऊन बघणार, होय होय किरिया. ही वृत्ती आहे माणसाची. लक्ष दिला? ते पोरग कोण हसत होतो तो काय गेलो? तो पोरग दिसता तसं नाही. खायच्या मीडियमला तो इंग्लिश मीडियमला. हल्ली गावात गेलो आणि ती मध्ये मालिका चालू होती, रात्रीचं खेळ चालू. आणि त्याचे काका ती मालिका बघत होते. त्यांना माहित आहे पोरग हे सेमी इंग्लिश वालो. ते काही विचारले नाही काकानी, बाबू ही मालिका कोणती आहे रे? यांना काय सांगायचं?
त्यांनी सांगले रात्रीच गेम चालली शेवटी सेमी इंग्लिश. आता तो हळूहळू पाठी जातो बघितलं. स्वप्नील गोसाई बुवा यांच्याकडून गुगल पेला 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. व काय बक्षीस मागणं आणि बक्षीस प्रेमाने देणं. आजकाल प्रत्येकाकडे पैसा आहे असं काय नाही. आजकाल मोबाईलवरती पैसे, पण हे गुगल पे आलं आणि महिलांचे वाद्य झाले. कसे सांगा? कारण आठवड्यात कपडे धुताना गव्हाच्या पॅन्टीच्या खिशात नाही चुका नाही तर 100 रुपये तरी गावायचे. ते गावले तर ते कोणचे हेंचे की नाही. पण आता गुगल पे इल्यामुळे खिशात पैसे नाही. पैसे इले नाही तर मग गुगल पे नंबर मग तो द्यायचं लागता. माझं होय तर घ्या 82 75 64 59 गुगल पे. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा मंगेशजी पाटणकर यांच्याकडनं 101 रुपये गुगल पेला आलेले. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. बुवा गाणी आली बघा. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन ये. की मी पाण्याला जाते रडू नको. पण आमच्या औषध कधी आमका सांगल्यानच नाही. आमका कोणी सांगायचा? आमची आजी सांगायची, निज निज तान्या बाळा तुझी आय गेली वाळा तुने तुरले आणले सोळा. तेव्हा आमका कळायचा औष वाळार गेली कपडे धुवून. तो सर आम्ही पाणी उघड्या टाकून तेव्हा आम्हाला जर झोपवायचं असेल तर अंगाई म्हटली जायची होय की नाही. पण आताच्या औषध ही अंगाई मिंगाई काय येणार नाही. अरडगे बांडके पण आताच्या सुनेक तुझे ये. आता जर पोरग्याला झोपूचा पोरग्या पाळण्यात घालणार, मोबाईल घेणार, त्याच्यातलं युट्यूब काढणार आणि गाणं लावणार. ओ शेट पोरगो पाळण्यात झोपलो कलियुगा ना ह्या घोर कलियुगा हे कधी का होय सांगू शकणार नाही. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघितल्यावर दुसऱ्याच्या हातात जाऊ देऊ नका. बोणी सांगितलं ज्यांनी धोत्र नेसली त्यांनी जमिनी सांभाळल्या आणि ज्यांनी जीन्स पॅन्ट
घातल्या त्यांनी जमिनी विकल्या. ही परिस्थिती आहे. हे खरं आहे, कारण तो काळ धोत्राचा होता. आता जीन्स पॅन्टी मग सांगितलं काय, गरमी गरमी. मी ट्रेन मध्ये गेलो, गरमी, माझे हात वर हुबा पोचत नाही पोचत. मग खरं गावात रूप धरायचं आपण, म्हणजे असं कोण हात बी धरून असलं तर धरायचं त्याच्या हुबा. मराठा करमान गर्दी. शक्यतो मी ट्रेनच्या प्रवासात बाहेर पडत नाही, कारण आपली उंची लहान. त्याच्यात आपण ठेका मारा, जीव गुदमरून मेले तर कोण बघित का. आणि ह्यो काय सांगा आता काय, मी मग त्या ह्याच्या धरल्या हात आणि मग तुम्ही ए क्या करताय सांगा ना. मी सांगितलं खांजव का, तो सांगता तेरा खांजव मेरा काय खांजव का. भाषा आहे ना, त्यांची भाषा, त्यांच्या भाषेप्रमाणे आपण बोललो, आपली पण मराठी भाषा आहे की नाही. त्या दिवशी असंच ह्याच्या बुवांच्या आम्ही असंच घरी मित्र म्हणून गेलो. 8 महिन्याने भेटले बुवा. म्हणतात अरे समीर बऱ्याच दिवसांनी आला, चहा पाणी घेऊन जा. आपली मराठी भाषा कशी आहे ती बघा. 8 महिने झाले, चहा पाणी घेऊन जा, नाश्ता विष्टा करायला जा. मला घरी घेऊन गेले आणि मे महिन्याचा सीझन होता. आता मुंबई म्हटल्यानंतर कांद्याचा पोता एकदम घेतल्यानंतर कांदे सुकूक जागा नाही. मग कांदे सुकूक घालणार बेडच्या खाली. हो, मी ह्याच्या घराकडे गेलो, आमची वहिनी घराकडे होती आणि जाऊन बेडवर बसलोय. ह्या गुलाम गेलो वहिनीकडे आणि म्हणता अगं ते समीर बुवा आलेले, त्यांना काहीतरी नाश्ता विष्टा करून दे. ती म्हणतं ठीक आहे, काय करू. तर हे सांगा कांदे पोहे बनवून. वहिनी आमच्या किचन मध्ये गेली, गडबड अशी झाली, पोहे होते ते किचन मध्ये भरले आणि नंतर आम्ही बेडवर गप्पा गोष्टी मारत होतो. वहिनी विचार पडलो, पोहे आहे, कांदे कुठे आहे. ही दरवाजा म्हणता भुवा काक मारता. हिने न बघण्यासारख्या केल्या. परत म्हणता हो उठान गेलो. म्हणता काय आला नाही, तुम्ही कांदे पोहे बनवायला सांगितला, पण पोहे घरात आहेत, कांदे कुठे आहे. तुम्ही एक काम करा, ते खालचे 2 कांदे काढून द्या. मी घ्यालय. आपली मराठी भाषा आहे, त्याच्यात वाईट काय नाही. आता सांगते, मी घाबरले. म्हटलं आता कांदे पोहे माका नको, आता कांदे पोहे नको. उठान जाणार इतक्यात ह्या गुलामान काय केल्या, वाकलो आणि बेडच्या खाली हात घातल्याने 2 कांदे काढले. सुके होते आणि नेऊन दिले. आणि त्यानंतर वहिनीने आमच्या कांदे पोहे बनवले, मनसोक्त कांदे पोहे खाल्ले आणि घरी गेलो. आता तुम्ही विचारशाल मग मिरचे खेळते, तर ते फ्रीज मध्ये होते. ही मराठी भाषा आहे ना आपली, आणि मराठी भाषेला आज चांगले दिवस येणं गरजेचं आहे. आज आपण मराठी माणसं ट्रेन मध्ये गेल्यानंतर मराठी माणसांबरोबर सुद्धा हिंदीतच बोलतो ना. आम्ही विचारणार कैसा टाइम क्या हुआ, मग ह्यो भाई साहेब टाइम सांगणार आमका. आणि त्याच्या मैत्रिणीचं किंवा बायकोचं फोन येलो, हा डार्लिंग बोल कुठे आहेस. मग तेव्हा आमका कळतं की ह्यो मराठी माणसं, बरोबर की नाही. मग आपली भाषा आपण का सोडा. माझं म्हणणं काय आता, ह्या आपली भाषा आपल्याला प्रिय आहे. आम्ही गावाकडे गेल्यानंतर आणि मुंबई जरी गेलो तरी मालवणीतच बोलतो, मालवणीतच. एका जरी काय बोलायचं असलं तरी असं आता नाही बोलत मी, असं समोर कधी गेलो तर असंच बोलतो. हो तुझं माझ्या मध्ये एक गाणं फेमस झालं, तुमका माहित असेल, थोडी सुनीलो माझं 5 वर्षाचं पोरगा आणि मुलं लहान असताना लुडबी बोलतात, जीप बीप जड असली तर. त्या पोरग्याने ह्या गाणं पाठ केल्या आणि कोण पाहुणं इलो पेटा म्हणतायचे आणि चोचरो बोलता ह्यो मध्ये चालू होता, तू ये तू यो यो तू ये तू यो 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 एक. आता तू चोचरो बोलता काका मारतो रे, तू काय सांगता इयो इयो एक.
हो असं सुद्धा सांगून हसवता येतं लोकांना. काय बाकी काय नाही विषय. लक्ष दिला तुम्हालाच बोलणार आणि तुम्ही मला बोलणार. हल्लीची मुलं ऐकत नाहीत ना, हल्लीची मुलं ऐकत नाहीत. आम्ही तरी वडिलांनी सांगितलं बाबू हे काम करायचंय तुला, आम्ही त्यावेळी ऐकायचो. आईने सांगितलं तर आता मुलाला ही पिशवी घेणे बाजारात जा रे, तो म्हणणार मम्मी मला वेळ नाही. पण तो जर त्याच्या मैत्रिणीचा गर्लफ्रेंडचा फोन आला ना, पिल्लू कुठे आहेस, बाजारात ये ना, ह्या पिल्लू चालला किक मारून, ह्या पिल्लू किक मारून. फॅशन कोणी सांगितलं जीन्स पॅन्टी घट्ट आल्या, पण त्यावेळी धोत्राचा जमाना होता. काय मजा होती, इकडनं हवा यायची इकडनं जायची. तेव्हा एजगार्ड कंपनी होती, सपट लोशन होता. ह्या हिला कधी जीन्स इली तेव्हा काय नव्हतं, तेव्हा मजा होती. तेव्हा समाधान होतं, अज्ञान होतं पण समाधान होतं. आता सज्ञान आहे पण समाधान नाही. किती पैसे कमवा, बायको कमी पडणार. ह्या पगारास होणार फ्रीज घेऊया, पुढच्या पगारास होणार वॉशिंग मशीन घेऊया, की त्या कमार मोडता तुझी. आमच्या घराकडे आजी त्यावेळी चुलीकडे बसून जेवण बनवायची. टोपातलं भात पलीटण्यान भात शिजलो तिका कसं कळायचो, एक शीत चिरडून बघी तेव्हा तिका कळायचा भात शिजलो. आणि आताच्या बायकांका भात शिजलो कसं कळता, 3 शिटी झाल्या. आणि तो भात कुकरचं भवान खाल्या काय त्याचा पोट सुटायला लागला. काय मग ती सांगा हो तुमचं की नाही पोट सुटायला, तुम्ही डायटिंग करा. काय हो चाललो दांडको घेऊन जागा मग खातानाच विचार करू ना, गावला म्हणून कसा करायचा. आता त्यावेळी आजी चुलीकडे बसून जेवण करायची. आता ही चुलीकडे बसणार नाही, ही म्हणणार मला चूल नकोय, मला किचन पाहिजे, वट्टा एवढा म्हणता वट्टा. आणि ते वट्ट्यावर जेवण करू जाताना सुद्धा चपली घालून जाणार. हिच्या हातचं जेवण जेवीत कोण. आणि ह्यो काय सांगता म्हणता 15 वर्ष झाली लग्नाला अशी भाजी कधी खाल्ली नाही, मिळलं नाही, धगावलं नाही त्याच्या. 15 वर्षानंतर भाजी खाल्ली, मग रोज का खात होतो बटाट्याची भाजी. हो कोरोनाच्या काळात म्हणजे अशी गंमत तुम्हाला बोलण्यासारखं भरपूर आहे. कोरोनाच्या काळात माझा एक मित्र, त्या कोरोनाच्या काळामध्ये एवढं त्या कोरोनाने आपल्याला दमवलं, त्या मित्राचे वडील वारले, तो मित्र रडला नाही. आई वारली, तो मित्र रडला नाही. भाऊ वारला, तो मित्र रडला नाही. बायको वारली तेव्हा धाय मोकळून रडायला लागला. मग मी गेलो, म्हटलं अरे कोरोनामध्ये तुझे वडील वारले, तू रडलाच नाही. आई वारली, रडलाच नाही. भाऊ वारला, रडलाच नाही. बायको वारल्यानंतर रडतोस का, तुम्ही काय सांगायचं माका. म्हणता बुवा काय विषय आहे, वडील वारले, आजूबाजूचे सगळे वयस्कर लोक आले आणि मला म्हणाले घाबरू नको, तुला बाबांचं प्रेम आम्ही देऊ. आई वारली तेव्हा शेजारचे काकू काकी आल्या, म्हणतात घाबरू नको. समजला तुला आईचं प्रेम आम्ही देऊ. भाव वारला, सगळे मित्र आले, म्हणतात भावाचं प्रेम आम्ही देऊ. पण बायको वारली कोण जेवण म्हणून ही परिस्थिती आहे. अरे म्हणजे अजून काय काय गाडी की नाही. हे सांगता बाबू, तो बाबू बिबू काय आता फॅशन झाली. पहिल्यांदा बायका नवऱ्यांना प्रेमाने हाक मारायचे, अहो या ना, प्रेमान म्हणायचं गडी, चला ना गडी, झोपा ना गडी. गडी हे प्रेम होतं तेव्हा. आता प्रेम नाही. आता नावं नाक मारतो. समीर नाव असेल तर सॅमी, गणेश असेल गणू, तुला काय म्हणू असं का. संदीप असेल तर सँडी, ती बघ कुंडी. ही फॅशन. आणि नवराच बायकोच नवऱ्याला नाही तर नवरा सुद्धा बायकोला हल्ली प्रेमाने हाक मारायला लागले. त्या दिवशी असंच मुंबईला आलो, मित्र भेटला कॉलेजमधला, म्हणतो समीर अरे किती दिवसांनी भेटतोय, चल चहा पाणी घेऊन जा. मी म्हटलं ठीक आहे चल. गेलो घरी आणि ह्याने हाक मारला, बच्चा
चहा पाणी घेऊन ये. मला वाटलं मुलीला हात मारला नसेल, अर्ध्या तासाने बच्चा गाऊन घालून बच्चा असला घरला. काय कर्म काय तिथं. मी निघालो तुम्ही येता का? नॅशनल मित्र मंडळ 14 वर्ष कोणाकडून डोनर कोण नाही किंवा कोणाकडून पैसे घेत नाही, कामधंदेले असलेली मुलं स्वतःचा खर्च करून हे मित्रमंडळ चालवतात. एकदा जोरदार. आणि या मित्रमंडळासाठी मी एवढंच सांगेन, 14 वर्ष अविरत कार्य करणं सोपी गोष्ट नाही आहे का? आणि एक संघ राहून ते काम करणं ही सोपी गोष्ट नाही. ह्या मंडळासाठी एवढंच म्हणेन, अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. आणि नॅशनल मित्र मंडळाने केलेल्या कार्याची महती हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी कधी संपणार नाही, कधी संपणार नाही, कधी संपणार नाही. त्याच्यासाठी मेहनत लागतात, एकजूट लागते. कारण जर झाडू घेतलात त्याची मूठ घट्ट असेल तर झाडू व्यवस्थित निघतो, पण त्याच्यातला एक जरी हिर निघाला ना तर ती झाडू विस्कळीत होते. आणि त्या साईबाबांच्या चरणी प्रार्थना करेन की तुमची ही एकजूट अशीच कायमस्वरूपी असू देत. आणि म्हणून बनून भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला साईबाबा. वापर करतच असतो. पण जुनं ते सोनं आहे, जुनं प्रेम
जुनं प्रेम हल्लीच्या मुलांसाठी काय गाणं आलं? तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी. नाही, व्हिडिओ करा, उद्या स्टेटसला ठेवा. पण उद्या मैत्रिणीने विचारलं हे कोण आहे, तर माझा नंबर द्या. म्हणजे कार्यक्रम माझे वाढतील, बाकी काय विषय. हे आपलं मनोरंजन आहे ना, देऊ नको घराकडे एखादी जाणवं काढून. तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. एक फुल वाहतो सुखे, एक फुल वाहतो द्राक्षाच्या मुळाला भुसा घातला जातो, लाकडाचा भुसा. काय गाणं काढले बघा. पण हे हल्लीच्या मुलांसाठी. पण जुनी लोक त्यांनी सुद्धा प्रेम केलं, कागदावरचं प्रेम. प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाली भेटायला येशील का, कागदावर लिहून इमान करून टाकी शाळा. तेव्हा गाणं सुद्धा काय होतं, दिल दिवाना काजी खाली येना दिल दिवाना काजी खाली येणार तीनसाना. तेव्हाचा होता. आता कोण चुकान काजीत गेलो का रमान मिळो समजा. कशा विचारा, कारण आता त्या काजीत पण कॅमेरे लावलेले. मुंबईतून मला बघतो काजीत कोण. हसण्याची स्पर्धा लावतो, तिथंच नंबर आहे. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी. पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे पखवाजोडक ढोलकीवादक सागर कदम यांच्यासाठी त्यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते. त्याचप्रमाणे सुयश कराणे यांच्याकडनं बुवा सुयश कराणे यांच्याकडून माझ्यासाठी जीपेला 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते. धन्यवाद. शिवांश तवलके यांच्याकडून सागर कदम यांच्यासाठी हे 100 रुपयाचे बहुमूल्य पारितोषिक आहे. बघा, आज या हरिनामामध्ये ही छोटी छोटी मुलं आज आपलं नाव करतायत. तसं बघायला गेलं तर यांच्याविषयी छोटा मी दिसतो, कारण हेंका दाढी वाढली.
पण आज हरिनामामध्ये ही छोटी छोटी मुलं आहेत. आज अभिमान आहे, पहिल्यांदाच कार्यक्रम आहे या मंडळाने आयोजित केलाय आणि या मंडळात कार्यक्रम आयोजित करून सुद्धा जुने जाणते लोक या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी थांबलेली आहेत. एकदा जोरदार या लोकांसाठी टाळ्या वाजवा. कारण आज त्यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी 1 पैशाचं नाणं पाहिलेलं आहे, 2 पैशाचं नाणं पाहिलेलं आहे, 5 पैशाचं नाणं पाहिलेलं आहे. बरोबर की नाही? हल्लीच्या मुलांना विचारा, ए बाबू, ए सेम इंग्लिश, 1 पैशाचं नाणं पाहिलं का? 1 पैशाचं नाणं पाहिलं का? नाही ना? बघ ही परिस्थिती आहे. ओप्पोचा मोबाईल पाहिला? ओप्पो न घेते झाले खोपो. पण आज तो ओप्पोचा मोबाईल सुद्धा ही जुनी जाणती लोक ऑपरेट करतायत. लॅपटॉप सुद्धा ते ऑपरेट करतायत. आज 2000ची नोट सुद्धा त्यांनी पाहिलेली आहे. विचार करा, आज ज्येष्ठ जुने जाणते लोकांचा आदर का करणं गरजेचं आहे? बरोबर की नाही? आज आपल्या घरात एकतरी वृद्ध व्यक्ती पाहिजे आणि तिचा आदर करणं गरजेचं आहे. तर नाहीतर झिलाचं लगीन झाला, बायको घरात गेली, काय झील माझ्यासारखं साधं असतं, मग ती बायको येऊन सांग, अहो तुमच्या आईला सांगून ठेवा, नाही तर तुमचं काय खरं नाही. मम्मी घाबरतोय, माका माहित आता काय गावाचं नाही. जेवण जेवा जोगेश्वरीत लय पोचलेले पुढचा बोला. मग साधा मुलगा जाणार, आईला सांगणार, आई माझ्या बायकोच्या भानगडीत पडू नको. पण आज त्या स्त्रीला मला एकच सांगायचं, आज महिला बसल्यात मी सांगतो, आज तुमची जर कोणतरी सासू आहे तर उद्या तुम्ही कोणाची तरी सासू होणार आहात. व्याजासहित सगळा परत फेड भरूचा, लक्षात ठेवा. बरोबर की ना काका? व्याजासहित. आज आपण आपल्या घरात राहतो, त्या घरामध्ये आपल्या घरातलं वातावरण कसं पाहिजे? शांत पाहिजे. मग त्या घरामध्ये राहणारा वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो, त्याचं काम बाकी काय ना, तथास्तु. मग घरातलं वातावरण शांत राहतं. पण नवरा कामावरून आला आणि त्याला याच का ना, नवरा हा शब्द उलटा करा, काय होता? रावण. मग त्याच्या अंगावर याचकन गेल्यावर त्याचा रावण होणार नाही, घरात क्लेश होणार. तो क्लेश थांबवायचा असेल तर नवऱ्यावरती प्रेम करा. नवरा कसाही असू देत ना, तो सांगतो 30, 60, 90. तुला काय धुण्या माहित त्याच्यात ते? अरे कोरोनात काय काय चांगली माणसं गेली, पण घेणारे गेले ना. अर्थव्यवस्थेचा कणा त्यांनी सांभाळले नाही, म्हणून ता बंद होत नाही. भजन सुद्धा बंद झाला, भजन मंदिरात, पण ता बंद होत नाही. पुढसून बंद, पाठसून घाल. हो 180ची किती? तो कोणतरी पोचलो जात असतो. वाईट नाही, व्यसन करा. व्यसन पाहिजे माणसाला, व्यसन नाही का, पण व्यसनाचे अधीन होऊ नका. हे भजनाच्या माध्यमातून सांगणं गरजेचं. म्हणून म्हणतोय, गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून मनोरंजन. आज या मंडळाने ठीक आहे, नंतर केला या डीजे मी चालू, केला या डीजे मी चालू, असा धिंगाणा नको तू घालू. आता नाचायला लागली शालू. त्यांची चेष्टा करता, त्यांची चेष्टा करू नको. त्या जेवढे वयस करत ना, तुम्ही हल्ली बुवानी सांगितलं मग अशी कसले डे साजरे करता? बुवानी सांगितलं काय? हल्लीची मुलं डे साजरे करतात. चॉकलेट डे कॉलेजमध्ये जाऊन, होय ना? चॉकलेट डे, टेडी डे, किस डे, हग डे, म्हणजे मिठी मार डे. आपलं इंग्लिश कच्चा. हे डे तुम्ही साजरे करता, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही किती डे साजरे करा,
किती मजा मारा, किती मस्ती करा, पण जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवलेले आहेत ना, ते तुमच्या हयातीत. बरं की नाही काका? अरे तेव्हा मजा होती, गुरं सोडायची, चला सडेच सडी. तुमच्या काय झोंडे आता कोणाकडे गुरच राहिली नाही. आता ज्याच्या त्याच्या दारात ट्रॅक्टर, काय ट्रॅक्टर घेऊन रानात जाणार. हा बरं, तो ट्रॅक्टर नेलं तरी फसा होताला आवाज येतो. म्हणजे माणूस नक्की खायच्या दिवशी गेलेला कळतो, पण त्या ढोरांचा बरा होता. पण आज गुरंही पाहिजेत, कारण घरी जर गेलात तर प्रत्येकाच्या म्हणजे आज आजार वाढले. कशामुळे? आपल्या घरामध्ये पार्टिक्सच्या लादे आहेत, बरोबर ना. कोणाकडे कडप्पा लादे, कसले कोट्टा लादे, विद्या लादे, सगळे होत. पण त्या लादीवर जर झोपलात, 2 मिनिटं जरी झोपलात ना, तरी आपली पाड धरतली, म्हणजे अंग धरतला. पण शेणाच्या मातीच्या शेणाच्या जमिनीवर किती झोपा, काही त्रास होणार नाही, उलट तुमची शरीरयष्टी सुधरत जाणार आहे. पण आज गुरच नाही, सारूक शानच नाही, आणि शानच नाही. आता विकतच शान, 100 रुपये एक भम्याल. हो, त्या सुद्धा अमेझॉनवर मागून व्हायला तर ना. आता काय मिळतं अमेझॉनवर. ह्याका पण ती एक ऍड इलेली, ह्याका ऍड इलेली ती कुरकुऱ्याची. पण थंय ती एक मॅडम होती, तिने आता कुरकुरा बघल्या आणि एका सांगल्या टेडा आहे पर मेढा आहे. तेव्हापासून इसा जो केला येडी मी चालू, असा धिंगाणा नको तू घालू. आता कलावंताने तो साकारलाय ना, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर फुलांचा ज्याने जो सेट उभा केलाय त्याचा मगाशी सत्कार झाला, कारण हे असे कलावंत आपल्यामधून निघाले पाहिजे. आता ही मुलं भजन ऐकायला बसलेत, त्यांना मजा सुद्धा पाहिजे. सगळीच मुलं ढ असतात असं नाही. आता हा बाबू बसलाय, कितवीला आहेस बाबू? कितवीला आहेस? 9वीला आहेस ना? 4थीला आहेस. बरं, तू काय म्हणतोय? 4थीला कोण आहे? हा 4थीला आहे, बंड्या. कोणतरी 4थीवालं धरा तरी ठीक आहे, चला. पण व्याकरण विषय कसा होता? व्याकरणचा विषय. ह्याला बाईने विचारलं, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत केल्या, काही केल्या बोले ना, याचा अर्थ सांग. बंड्याला विचारलं, बंड्या उभा राहा, सांग.
बंड्या उभा राहिला म्हणतो, बाई चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना, याचा अर्थ तो चाफा मेलेला आहे. कशी मुलं आहेत. हरिनामाचा वारसा चालू नको धिंगाणाचा तू घालू, हरिनामाचा वारसा चालू नको धिंगाणाचा तू घालू, देवसहित रसिक जन, देवसहित रसिक जन, हरिनामात लागले ढोलू, देवसहित रसिक जन, हरिनामात लागले ढोलू. हरिनामाचा वारसा आम्हाला दिलाय कोणी? भजनी कलावंतांना पंचरत्नाने दिलाय. त्यामध्ये कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, लंडन रिटर्न विलास पाटील बुवा, है की नाही, आमच्या वायगणीचे नामदेव घाडी बुवा, कैलासवासी काशीराम परब बुवा, हा वारसा आम्हाला त्यांनी दिलाय. त्यांची गाणी त्याच्यामध्ये मजा होती. कदम बुवा म्हटल्यानंतर काय ते गाणं असायचं बघा. निसारे मसारे मपरे मपनी मपनिसा पनिसारे सानी पमनी पमरे रे सानी सारे मसारे मपनी मपरे निसारे सानी पमनी पमरे रे सानी. जय जय राम हरी 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 युगी श्री कदम बुवा. त्यानंतर भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, तू सुख करदा तू करदा तू सुख करदा तू करदा बापा मोरया गजानना या गाण्यासाठी बुवांना सुद्धा त्यावेळी ते हिंदी गाणं चालू होतं, त्याची चाल घ्यावी लागली. तू मुझे कबूल मैं तुझे कबूल, तू मुझे कबूल मैं तुझे कबूल, बात का गवा खुदा